जागतिक महिला दिनानिमित्त माजी सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या वतीने महिला मेळावा, दुर्लक्षित घटकातील आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। माजी सभापती पुष्पाताई बोरुडे यांचा स्तुत्य उपक्रम, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर, महापौर ज्योतिताई गाडे। जागतिक महिला दिनानिमित्त बोरुडे मळा येथे माजी सभापती तथा नगरसेविका पुष्पाताई बोरुडे यांच्या वतीने महिला मेळावा, दुर्लक्षित घटकातील आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा तसेच लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी बोलताना महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत। शिक्षणाच्या बळावर त्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे काम करत आहेत आणि कुटुंबाचा सांभाळ करत सुसंस्कृत पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करत आहेत। 21व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसत आहेत। गरीब कुटुंबातील महिलांनी घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला असून अशा महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले। त्या पुढे म्हणाल्या की बोरुडे कुटुंबियांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच विकास कामांचे उपक्रम राबवले आहेत। महिलांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करणे आणि लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे। या कार्यक्रमास मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर, उपसभापती वर्षा सानप, नगरसेविका रोशनी त्रिंबके, सुप्रिया जाधव तसेच नानासाहेब बेल्हेकर, किरण गवडी, प्रकाश इथापे, कविता अभंग, जयश्री कुटे, अश्विनी बोरुडे, हिराबाई बोरुडे, प्रियंका पाटील आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी माजी सभापती पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनानिमित्त प्रभागातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावर्षी दुर्लक्षित घटकातील महिलांनी घरगुती व्यवसायातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे अशा महिलांचा आदर्श माता म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्यांना बक्षिसे देण्यात आली। महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सायकल, मिक्सर, पैठणी साडी आदी आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येत संवाद साधल्याने समाजात स्नेहबंध आणि आपुलकी वाढण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले। प्रभागातील नागरिक हे बोरुडे कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभागात बचत गटांचे जाळे उभे करून त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। नमस्कार, गुड इव्हनिंग। माझ्या आठ मार्चला महिला दिन साजरा झाला आहे। तर माझ्या उपस्थित सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते। आज आम्ही ठरवले की काहीतरी वेगळा उपक्रम करायचा। उपक्रम काय असेल, आपण तर किंवा खेळपैठणीचा असेल ते तर कार्यक्रम नेहमीच ठेवत असतो, पण आम्ही एक वेगळी संकल्पना की आपल्या प्रभागातील महिलांना सरकारच्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळावा। तर याच्यासाठी आपण हा कार्यक्रम केलाय। आमचा बोरुडे परिवाराचा आणि मेळाव्याविषयी आपण बचत गट सर्व शिक्षण आमचा हेतू हाच होता की आपल्या मनातल्या विचार आणि सर्व योजना महिलांपर्यंत गेल्या पाहिजे, हाच हेतू आहे। तर मी आपले बचत गट असतील, बांधकाम कामगार योजना असतील, एकल महिलांसाठी विचार करून आम्ही हा कार्यक्रम घेतला। एकल महिला म्हटलं की त्यांना माहिती असतं की कसं आपल्याला जगायचंय। जेव्हा त्या महिला एकल महिला जगत असताना त्यांना एक एक पाऊल कसं वाटतं ते त्यांना काय समजू शकतात। तर त्यांचाही मी विचार केला आणि हा कार्यक्रम आम्ही आयोजन केला की सरकारने आणलेली योजना तर आपल्या प्रभागात राबवलीच पाहिजे। तर मी जेव्हा मी महिला बालकल्याण समिती सभापती होते तेव्हा मी वेळोवेळी आमच्या मीटिंग्स भरायच्या। तर मी आयुक्त साहेब असतील त्यांना नेहमी सांगायचे, महापौरांनाही सांगितलं होतं की फोल्डरला ज्या ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे एरियामध्ये फोल्डर्स असतील तर तिथे 2 मिनिटात
आपल्या सरकार मान्य ज्या योजना आहेत, आज आम्ही आमच्या अपंगताई आहेत तर त्यांना हे काम केलं होतं की माझ्या प्रभागातील प्रभाग 7 मध्ये बऱ्याचशा हसलं केले आहे आणि बऱ्याचशा महिला म्हणजे परिस्थिती त्यांची नाजूक आहे, तर त्या महिलांसाठी आमच्या मनात एक विचार आला की काहीतरी करायचं आहे. म्हणजे मी महापौर आपल्या प्रथम महिला महापौर यांना एकच सांगू इच्छिते की आपल्या प्रभागातील ज्या महिला आपल्याला त्यांना खूप म्हणजे अहिल्यानगरमध्ये आपल्या आपण जर अहिल्याच्या लेखीच आहोत, तर हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला गरीब महिलांची साथ हवी असते आणि ह्या एकल महिलाच करू शकतात. आज माझ्या या महिलांनी बोलवलं आणि त्या खूप म्हणजे 5 वाजल्यापासून माझ्या या महिला इथे जमलेल्या आहेत. तर त्यांचं आरोग्य आपण आता महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या इथे आमदार हॉल आहे, तर तिथे अंगणवाडी सेविका असतील आणि माझ्या गरीब महिला यांनी खूप लाभ घेतला. तर ते आम्ही दर महिन्याच्या महिन्याला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आतासाठी त्या 6 डॉक्टर्स आहेत आम्हाला मदत करणार आहे. त्यांचा आतासाठी सत्कार केला आहे, त्यांची आम्हाला वर्षोवर्ष साथ लागणार आहे. आणि अशा ज्या आणखी गरीब महिला असतील तर आपण त्याकडे काम केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या सर आलेले आहेत सर्व, ते पण आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतील. तर मी सरांनाही लाभ आपल्या प्रभागातील नाही तर गरीब महिलांपर्यंत हा केलाच पाहिजे आणि त्यांना त्याचा लाभ मिळालाच पाहिजे. हा भांडे मिळाले नुसते भांडेच नाही, तर त्यांना मी तर सांगते की आपण त्यांना त्यांचे जे आता मेडिक्लेम असतील, जेव्हा एक महिला आजारी पडते आणि त्यांच्या घरातील बऱ्याचशा यांना समजतं की खर्च आपल्याला हॉस्पिटलचा खर्च किती लागतोय, तेव्हा आपल्याला समजतं की हा आपण ही पॉलिसी केली पाहिजे. तर ही आपल्या बऱ्याचशा योजनांमधून आपल्याला सर्व तेही माहिती दिली. बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या काम करण्याची संधी मिळणार आहे, त्याचाही आपल्या सर्व माझ्या प्रभागातील महिलांनी लाभ घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वयस्कर वृद्ध महिला आहेत त्यांनीही हा सर्व संधीचा लाभ घ्यावा. आणि आज माझ्या म्हणजे आवर्जून आपल्या पहिल्या प्रथम महिला आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचंही मी स्वागत करते. आजच निवड झालेली महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली महाराष्ट्र असतील, त्यांचंही मी खूप स्वागत करते. आणि उपसभापती आपल्या प्रभागाच्या नगरसेविका सानंद यांची उपसभापतीपदी निवड झाली, त्यांचेही मी स्वागत करते. आणि आपल्या अहिल्यानगर शहराचे उपमहापौर धनुभाऊ जाधव यांच्या पत्नी सुप्रियाताई जाधव यांचेही मी स्वागत करते. आणि माझ्या माझ्या सर्व महिला आणि मला साथ देणाऱ्या माझ्या प्रभागामधील सर्वच महिला यांचे मी खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या जागतिक महिला दिनानिमित्त भव्य मेळावा आणि दुर्लक्षित महिलांना आदर्श महिला या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने केले आहे. त्या सन्माननीय व्यासपीठ आपल्या व्यासपीठावरील पुष्पाताई बोरुडे असतील, तसेच महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सानंदताई असतील, आताच महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपालीताई महाराष्ट्र असतील, तसेच बोरुडे काकू, तसेच माझ्या उपस्थित महिला भगिनींनो आणि पुरुष मंडळी, आज या ठिकाणी खरं तर तुम्हाला वाटत असेल हे भाषण वगैरे काय चाललंय एवढं वेळ मी पाहते का कुणाचंही लक्ष तर एवढ्या योजना सांगतात तुम्हाला. पुष्पाताईंनी एवढ्या तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी या योजनेची माहिती देण्यासाठी या सरांना मॅडमला इथं बोलवलंय. पण या ठिकाणी महिलांची चुळबुळ चालू आहे, कुणाचं लक्ष नाही, कुणाला पाहिल्यात बरं या योजना. चांगलंय म्हणजे महिलांचं गुण
पण आता आमची जास्तच मैत्री वाढली का आता प्रत्येक इतक्या सपोर्टिव्ह लेडीज आहेत ना आणि प्रत्येक वेळेस काही आपण असं करू तसं करू काय मला पण मार्गदर्शन त्या करत असतात. त्याच्यामुळे आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय तर पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करा. कारण मी पाहते की त्यांचा हे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असो किंवा मी त्यांच्या हळदी कुंकाला पण 1-2 वेळेस आलेली तर हळदी कुंकाचं पण एवढी प्रचंड गर्दी असते. मी आताच त्यांना विचारलं तुमच्यावर प्रेम करणारे ते खूप दिसत आहेत का प्रत्येक कार्यक्रमात एवढी मोठी गर्दी या ठिकाणी त्यांची असते. आणि आज खरं पाहिलं तर जागतिक महिला दिन म्हणलं तर पहिला महिला फक्त चूल आणि मूल एवढंच काम त्यांचं होतं. परंतु आजकाल या बचत गट असतील किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला कुठेतरी हातभार लागण्याचं काम या ठिकाणी झालं. बचत गट म्हटलं तर महिलाच्या निमित्ताने आज बाहेर पडू शकेल का बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला कमी व्याजदरात या ठिकाणी बँकेतून कर्ज उपलब्ध होत आहे आणि त्याच्यामुळे महिला अनेक व्यवसाय या ठिकाणी वृत्ती व्यवसाय सुरू करतात. तुम्ही गिरणी चालवणार असो किंवा आता उन्हाळा लागले तर तुम्ही तुम्हाला शेवया तयार करण्याचं मशीन या बचत गटाच्या माध्यमातून घेतो आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं काम या महिलेच्या हातून चालत असतं. तसेच आताच सरांनी योजनेचा दिला आपण आपल्याकडे पंतप्रधानांनी पण आताच अर्थसंकल्पामध्ये एक योजना आणली ते सीमार्ट सारखी योजना असेल. ते सीमार्ट सारखी योजना म्हणजे आजकाल महिलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही तर त्या सीमार्ट योजनेमधून अनेक म्हणजे बाजारपेठ उपलब्ध करून पंतप्रधानांच्या माध्यमातून आपल्याला बाजारपेठ उपलब्ध करून ते देणार आहे जेणेकरून तुम्ही ज्या काही वस्तू तयार करतात त्या विकण्यासाठी तुम्हाला ते घेऊन जाता येईल. आणि आपल्या मुख्यमंत्री आवास योजनेतून सुद्धा मुद्रा लोन सारख्या योजना असतील. अनेक महिलांना माहीत असेल त्याविषयी का ज्या महिला व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी महिलांना 10 लाखापासून जर महिला 10-12 एकत्र आल्या तर त्यांना 25 लाखापर्यंत या लोन उपलब्ध होण्याचं काम या ठिकाणी होतं. म्हणजे त्यांनी अत्यंत छोट्या व्यवसाय असो किंवा मोठा कारखाना जरी आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्यांच्यामधून मदत मिळण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांमार्फत आता चालू होतंय. त्याच्यामुळं आजकालच्या महिला सक्षम बनल्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहिले. आजकाल कुठलंही असं एक क्षेत्र नाही का जिथे महिला नाहीये. प्रत्येक क्षेत्रात महिला अत्यंत धडाडीने हे काम करतात. आणि आता या ठिकाणी तुम्हाला जे काही आता किंवा ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुष्पाताईंनी आणि बोर्डे परिवारांनी या ठिकाणी आयोजित केला. त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही का तुम्हाला बक्षीस घेण्याची आतुरता लागली आहे. तुम्ही म्हणतात कधी एकदा अध्यक्षांचे मान्यवरांचे भाषण होत आहे कधी एकदा ते जातं म्हणजे आम्हाला पण महिलांना जरी समजलं असलं तरी त्यांचं अंतलक्ष इकडं आहे आणि अंतलक्ष घरी असेल स्वयंपाकाने घरी असेल. आता घरी येते स्वयंपाकावर लागेल पटपट बायांचं भाषण होऊन कधी एकदा त्याला मी मिळतो आणि कधी एकदा आपल्याला पैठणी मिळते आणि आपण घरी जातो. त्याच्यामुळं मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला पण पुढील कार्यक्रमासाठी जायचंय. त्याच्यामुळं मी बोरोडे परिवाराचे आणि तुमच्या सगळ्या महिला भगिनींचे आभार मानते. मला येथे जो काही माझा आदर सत्कार केलाय त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.